मंडळी, प्रश्न पडायला पाहता तुम्हाला आतापर्यंत की का म्हणून नीटचा पेपर लीक झाला. आपल्या महाराष्ट्रामधल्या लहान मुलांना जो आपण 10 रुपयाचा डायपर घालतो ना, तो सुद्धा लीक नाही करत हो. यांच्या सिस्टममध्ये करोडोंचा व्यवहार होऊन सण तिथं लोकांना पगारी पेन्शनही मिळत आहेत, तिकडनं पेपर लीक होत आहेत यांच्याकडनं. यांच्याकडनं एक पेपर एका दिवसासाठी कंडक्ट होतो, तो सुद्धा जर का नीट घेता येत नसेल, तर हे कसली पगारी घेत आहेत? हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे होता सिस्टमला. हा प्रश्नामध्ये तुम्ही काढून द्यायला पाहिजे आतापर्यंत आंदोलनं. मुलांना सपोर्ट करायला पाहिजे होता. मुलगा अभ्यास करत नाही तर तुम्ही त्याला मारतात. तुम्ही असं म्हणतात की तू घराचं वाटोळं करशील आणि मुलगा जर का अभ्यास करून, मेहनत करून जर परीक्षेला जातो आणि तो परीक्षेचा पेपर लीक होतो, तर तुम्ही जाब विचारायला पाहिजे होता त्या सरकाराला की तुम्ही माझ्या मुलाच्या भविष्यासोबत का खेळलं? का वाटोळं केलं? आणि हे एकदार चूक होते, दुसरींदार करतात ना, तर तिला चूक नाही म्हणत, तिला म्हणतात घोटाळा. हा लक्षात असू द्या. 2024ला पण झालेला होता. चला आपण त्याला चूक मानू. तेव्हाचे जे डी-जी होते, ते आत्तासुद्धा कार्यरत आहे. दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या डिपार्टमेंटला सांभाळत आहे. त्यांच्यावरती आत्तापर्यंत कोणताच हस्तक्षेप झालेला नाही आहे आणि आता परत एन-टी-एकडनं पेपर लीक झाला. 2-4 लोकांना पकडतील आणि आतमध्ये कोंडतील आणि तुमच्या मुलांचं भविष्यासोबत परत खेळतील. रिनीटच्या नावावरती फक्त स्कॅम करतील आणि परत ते त्यांच्याच विद्यार्थ्यांना तिथं अलोकेट करतील, गव्हर्नमेंटच्या सीट्स देतील आणि लाखो रुपयांचं डोनेशन तुमच्या खिशातून घेतील. तुम्ही 2,000 रुपयाच्या मता देखील विकले जातात आणि आज तुमच्या घरामध्ये ज्यांच्यासाठी आपण हे सगळं आयुष्य वाटोळं करतो आणि आपल्या आयुष्याचं जे झिंज करतो, ते म्हणजे आपल्या घरातल्या स्त्रिया, आपल्या घरातले मुलं, आपल्या घरातले आई-वडील त्यांच्यासाठी आपण कमवतो आणि त्यांना आपण आज चुल्यावरती पाठवतो रांधायला. एल-पी-जीचं सिलेंडर घेता येत नाही आपल्याला 3,000 रुपयाचं आणि आपल्या मुलांचं भविष्यासाठी शिक्षण करता येत नाही आहे. का? कारण की आपण निवडून दिलेले अशा सरकाराला जिने आपल्याला फक्त 2,000 रुपयामध्ये आपली किंमत मोजलेली आहे आणि का नाही मोजणार आपली जी किंमत 2,000 रुपयामध्ये? कारण आपल्याला एक गोष्ट जमतच नाही कधी, ते म्हणजे प्रश्न विचारणं. जर का तुम्ही प्रश्न विचारायला लागले ना, तर तुम्हाला सगळे लोकं चुकीचे ठरवतील, तुम्हाला डिमोटिवेट करतील. पण तुम्ही स्वतःला रात्री झोपताना गर्वाने सांगणार, की "हां, मी प्रश्न विचारला होता. मी इतरांसाठी मेंढ्यांसारखं चालत नाही गेलो, मेंढ्याच्या मागे मी माझी वाट निर्माण केली." छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य एकट्या मावळ्यांपासून चालू केलेला होता आणि मुघलशाहीला पाडलं होतं. तसंच वेळ आलेली आहे तुमच्यावरती. आपल्या मुलांचं भविष्य, आपल्या मुलींचं भविष्य, आपल्या कुटुंबाचं अस्तित्व जर का तुम्हाला टिकवायचं असेल, तर प्रश्न विचारा शासनाला. आपल्या प्रश्न विचारा त्या केंद्रात बसलेली गव्हर्नमेंटला. कारण महाराष्ट्र आणि केंद्र दोघी एकच सत्ता चालवत आहेत आणि जर का ते आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना चांगलं रोजगार सोडा, चांगलं पेपर देण्याची संधी नाही देत असणार, तर अशी सरकार नको आहे आम्हाला. जय हिंद आणि जय महाराष्ट्र आणि हा मेसेजला जास्तीत जास्त शेअर करा. कळलं का?